नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये राणी आणि सर्वजण पार्टीवरून घरी येत असतात. त्यानंतर जी उर्मिला असते ती खूप चिडलेली असते, कारण तिच्या पार्टीमध्ये खूप अपमान झालेला असतो. ती विक्रांतला म्हणते की विक्रांत, आता मी राणीला सोडणार नाही, तिचा मी खूप अपमान करणार आहे. आणि उर्मिला घरी आल्यानंतर डायरेक्टली राणी आणि इंद्राच्या रूममध्ये जाते. विक्रांत तिला थांबवण्याचा खूप प्रयत्न करत असतो. विक्रांत तिला म्हणतो की आपण बसू शकतो उर्मिला, तू थांब, असं करू नको. परंतु उर्मिला ऐकायला तयार नसते आणि ती तिच्या रूममध्ये काहीतरी शोधण्याचा इथे प्रयत्न करते. ती सर्व काही झडती घेते, कपाट बघते, सर्व पाहते त्यांच्या रूममधील. आणि त्यानंतर उर्मिलाला राणीच्या बॅगमधून एक चिठ्ठी सापडते. ती चिठ्ठी बघून उर्मिला आणि विक्रांत हे दोघं आश्चर्यचकित होतात आणि ती चिठ्ठी वाचतात. आणि ती चिठ्ठी वाचल्यानंतर विक्रांत जो आहे, हा विक्रांत उर्मिलाला म्हणतो की वा, काय भारी डोकं आहे तुझं, आता यामुळे घरात खूप मोठा बॉम्ब फुटणार आहे. इंद्र राणीच्या आयुष्यात मोठा बॉम्ब फुटणार आहे. खूप नवरा बायको म्हणून मिळतात ना बाहेर, आता बघा काय होतं ते. आता दुसरीकडे हे गेल्यानंतर राणी आणि इंद्रा हे रूम मध्ये येतात. तेव्हा इंद्रा राणीला म्हणतो की तू का आली माझ्या आयुष्यात, मला तू नकोय, तू निघून जा, जात का नाही तू माझ्या आयुष्यातून, तुझ्या सोबत हे असं नवरा बायकोचं नाटक करून मला कंटाळा आलेला आहे, तू जा बरं निघून माझ्या आयुष्यातून. तेव्हा राणी त्याला शांतपणे म्हणते की अहो काय बोलता इंद्रजी सर, तुम्ही एक ना एक दिवस तुम्ही मला बायको म्हणून नक्की स्वीकार करसाल. तर त्याला असं म्हटल्यावर राग येतो आणि तो राणीचे केस धरून तिला खाली पाडतो. आता जो येणारा एपिसोड आहे हा खूपच धमाकेदार असणार आहे. आता पुढच्या एपिसोडमध्ये असं होऊ शकतं की जेव्हा राणी मोठ्याने ओरडेल, कारण की तिची केस धरली असते, आता तिला आग होणार आणि ती मोठ्याने ओरडणारच. आणि ती ओरडल्यानंतर आबा आणि घरातले सर्वजण त्यांच्या रूमकडे पळत येतील. त्यांना वाटेल काय झालं. तेव्हा इंद्र हा खूप घाबरेल, त्याला वाटेल की आता काही खरं नाही, आबांसमोर आता आपलं भांडण नक्की फुटणार. परंतु तेव्हा राणी जी आहे ती काही कारण सांगून इंद्राला वाचवेल. परंतु तेवढ्यात मात्र तिच्यावर खूप राग काढेल आणि म्हणेल, ए पोरी, काय ग तुझं हे नाटक नेहमीच आहे, आम्हाला सुखाने जगू तरी दिसेल का नाही तू आता, असं म्हणून ते निघून जातात. आता जो इंद्र आहे, इंद्राला असं वाटेल की आता नाही, ते आपल्याचं काही खरं नाही. परंतु ऐन वेळेवर राणीने त्याला वाचवलेलं असतं. आता हे बघून जरी त्याचं मन बदलेल का, आता हे पाहणे खूप महत्वाचे ठरणार आहे. आणि जे आबा आहे, या आबांना आता तरी त्यांच्यावर संशय जाईल का, यांच्या नात्यामध्ये काहीतरी चाललंय, ते आपल्याला माहित नाही असं त्यांना वाटेल का. वेल, या सगळ्या स्टोरीवर तुम्हाला काय वाटतं, तुमच्या काय प्रतिक्रिया आहे, आम्हाला नक्की कळवा. आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.